आज आपण उकळत्या पाण्यात चपातीची लाटी टाकून नाश्त्याचा असा पदार्थ बनवणार आहोत. लहान असो की मोठे सगळ्यांना खायला आवडतं आणि याला तुम्ही गहू पिठापासून किंवा उरलेल्या चपातीच्या कणकेपासून सुद्धा लवकरात लवकर बनवू शकता. तर चला मग पटकन बनवायला सुरुवात करूया. तर व्हिडिओच्या सुरुवातीला अशा एखाद्या पसरट पॅनमध्ये मंद आचेवर पाणी गरम करायला ठेवून यात अर्धा लहान चमचा मीठ व 1 चमचा तेल टाकू आणि दुसरीकडे जर तुमच्याकडे असं उरलेलं चपातीचं कणिक असेल तर ते वापरा, नाहीतर गहू पिठात फक्त चवीपुरतं मीठ टाकून कणिक मळून घेतला तरी चालेल. मग त्या कणकेचा असा उंडा बनवून कोरडं पीठ लावायचं आणि लाटी बनवून घ्यायची आहे. तर इथं मात्र लक्षात असू द्या की नेहमीच्या चपातीसारखं जास्त पातळ न लाटता हलकं जाडसर लाटून घ्या आणि तसेच आकाराने जास्त मोठी पण लाटायची नाही, नाहीतर पाण्यातून काढतेवेळी तुटण्याची शक्यता असते, म्हणून मध्यम लाटायची. हे पहा, अशी थोडी जाडसर मध्यम पसरट लाटून घ्यायचं आणि असंच एक एक लाटी लाटून पाणी उकळायला लागलं की पाण्यात लाटी सोडून शिजवून घ्यायचं आहे. इथं लक्षात असू द्या की यावेळी गॅसची फ्लेम मध्यम असायला हवी, नाहीतर मोठ्या आचेवर जास्त बबल्स येऊन लाटी फाटू शकते. त्यामुळे फ्लेम मध्यम ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं. जास्त वेळ शिजवू नका आणि शिजवल्यानंतर एखाद्या मोठ्या झारीने हळूवारपणे काढा आणि मोठी जाळी किंवा चाळणी असेल तर, नाहीतर एखाद्या प्लेटमध्ये पसरवून 5 ते 10 मिनिट थंड करून घ्या. इथं मी जवळपास 3 लाट्यांना शिजवून घेतलंय. याचे मी नूडल्स बनवणार आहे, तर त्यासाठी मध्यम पातळ पातळ पट्ट्या कापून घेत आहे. हवं तर तुम्ही जास्त बारीक कापून घेतलात तरीही काही हरकत नाही. तर याच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हवे तितके गहू पिठापासून हेल्दी आणि बाजारातल्या किमतीत घरी स्वस्तात बनवून पोटभर खाऊ शकता आणि मुलांना पण टिफिनला देऊ शकता. तर चला मग आता आपण फटाफट नूडल्स बनवून घेऊ. तर त्यासाठी एखाद्या पॅन किंवा कढईत 1 चमचा तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले 4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि थोडा वेळ चमचा चालवून घ्यायचा आहे. मग नंतर यात लांबट चिरलेला थोडासा कांदा टाकू आणि 10 ते 15 सेकंद परतून घेऊ. आता कांद्यासोबतच लांबट चिरलेली थोडी सिमला, गाजर आणि तसेच थोडी पत्ताकोबी टाकून परतून घेऊया. तर याला जास्त वेळ परतायचं नाही, फक्त हे नरम होईपर्यंत परतून घ्यायचं. मग नंतर यात 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा रेड चिली सॉस आणि अर्धा लहान चमचा सोया सॉस टाकून 10 ते 15 सेकंद चमचा चालवून घेऊ आणि त्यानंतर यात बनवलेले गहू पिठाचे नूडल्स टाकू. मग त्याच्यावर असेल तर थोडंसं ऑरिगेनो, थोडं मिरे पावडर आणि रेड चिली फ्लेक्स टाका आणि साध्या चमच्याने किंवा काट्याच्या चमच्याने व्यवस्थित मिसळून शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाका आणि घरात कुणालाही खायला देऊन तर पहा, ते कधीच बाजारातले नूडल्स खायला मागणार नाहीत, हे नक्की. तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.